नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात एक हलका फुलका आणि मजेशीर सीन पाहायला मिळतो. सायली ऑफिसमधून घरी येते आणि घरात पाऊल टाकताच मोठ्याने हाक मारते, ए नवरोबा, ए नवरोबा. तिचा आवाज ऐकताच अर्जुन आपल्या कामातून घाईघाईने बाहेर येतो आणि थोडंसं चिडून म्हणतो, काय चाललंय तुझं सायली? मॉम डॅड समोर बसलेत, तुला दिसत नाही का? समोरच कल्पनाताई आणि प्रतापराव बसलेले असतात आणि दोघेही हे पाहून हसू आवरत असतात. त्यावर सायलीही लगेच उत्तर देते, काय हो, तुम्ही सगळ्यांसमोर मला बायको म्हणून हाक मारता तेव्हा मला पण अवघडल्यासारखं होतं बरं का. घरातल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर स्मित येतं. यानंतर सायली लगेच म्हणते, बरं बरं, आता माझ्यासाठी पटकन चहा देऊन या आणि आधी पाणी द्या. अर्जुनही शांतपणे हो आणतो असं म्हणत टेबलवरचं पाणी तिच्या हातात देतो. तेवढ्यात प्रतापराव प्रेमाने म्हणतात, अरे बाबा अर्जुन, जरा हळू. सायली पाणी पिते आणि पुढे काही बोलणार इतक्यात अर्जुन तिच्या हातातून ग्लास घेत म्हणतो, चहा आता मिळणार नाही, जेवायची वेळ झालीये. ऑफिसमध्ये चहा पिलाच असशील, आता थेट जेवण करायचं. अर्जुनचं हे उत्तर ऐकून सायली थोडी गप्प होते आणि घरात पुन्हा एकदा हसण्याची लाट पसरते. तेव्हा सायली त्याचा हात धरते सगळ्यांसमोर आणि म्हणते, असं काय करता हो? प्यायला होता ना तो चहा मी ऑफिसमध्ये, पण तो तुमच्या हातचा नव्हता ना, तो गोडच नाही लागला. अर्जुन आता तिचा हात बाजूला करत म्हणतो, काय चाललंय तुझं? सगळ्यांसमोर चावटपणा करू नकोस, ऐकतायत ना सगळे? प्रतापराव म्हणतात, नाही बरं, आम्ही काही ऐकलेलं नाहीये. अस्मिता म्हणते, माझ्या बाळाला ऐकू येतं बरं मामा मामीचा रोमांस. अर्जुन म्हणतो, चल फ्रेश हो, जेवण वाढतोय मी. सायली म्हणते, हो तसे मी फ्रेश होते, पण तुम्ही पण येताय का? सायलीने अर्जुनची पूर्ण जागा घेतलेली दिसते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनला आता खूपच ऑकवर्ड होते सगळ्यांसमोर. अर्जुन लगबगीने लगेच किचनमध्ये चालला जातो बरं का सायलीने असं बोलल्यावर. सगळे हसत असतात. या दोघांची गंमत जम्मत बघायला कोणाला नाही आवडणार. अशी आता इकडे बघा, या प्रियाने अर्जुनने आणलेला तो जो रोज काय म्हणतात त्याला, गुलाबाचा गुच्छ, तो गुच्छ घेतलाय आणि त्याचा पिरगळा चुरगळा करून टाकते सगळा. म्हणते कशी असं करताना, तो बुके हातात घेऊन म्हणते, अर्जुन रोज डे आहे म्हणून गुलाबाच्या बुके घेऊन आलाय ना. या दोघांचा प्रेम चांगलंच उतू चाललंय. आता यांच्या प्रेमाचा नाही विचकटिला ना मी, तर नावाचीची प्रिया नाहीये. अरे हिला जेलसी झालीये बरं का प्रेक्षकांनो, म्हणून ही असं करते. काय बाई यार, विघ्न संतोषी. असो, तर आता आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. बरं, प्रियाने तो सगळा गुलाब असा कुस्करलाय अक्षरशः आणि जमिनीवर फेकून दिलाय. पण हिने कितीही वाईट चिंतलं तरी अर्जुन आणि सायलीचं काही वाईट होणार नाहीये. सायली आली आता फ्रेश होऊन. अर्जुन म्हणतो, चला चला, गरमागरम मसाले भात तयार. प्रतापराव म्हणतात, अरे वा, आज कोशिंबीर पण गेलीये का अर्जुन? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय डॅड, परफेक्ट कॉम्बिनेशन, मसाले भात कोशिंबीर. खा ना, खा पटकन खा आणि सांगा बरं मला कसा झालाय. सायली विचार करते, अगबाई, मसाले भात कोशिंबीर यांनी केलं असेल का हे सगळं? कल्पनाताई म्हणतात, ये सायली बस ना ग. काय ग सायली, आज दमलीस का ऑफिसमध्ये? सायली म्हणते कल्पनाताईंना, हो आई, दमायला तर झालंय, पण काहीतरी वेगळं करत होते ना म्हणून मजा येत होती. मला अर्जुन विचार करायला लागतो, बायको खुश आहे, याचा अर्थ हिला का काय ऑफिसचं काम? अर्जुन हे मनातल्या मनात विचार करत असतो. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अर्जुन वाढ ना, मला भूक लागली आहे आणि स्पेशल मसाले भाताची वाट बघतेय मी. अर्जुन म्हणतो, येस येस, वाढतोय ना. प्रतापराव म्हणतात, चला अर्जुन, तू पण बस जेवायला आमच्यासोबत. अर्जुन म्हणतो, नाही ना डॅड, मी सध्या सायलीच्या रोलमध्ये ना, मग मी सायलीसारखंच सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग जेवायला बसणार आहे. अस्मिता म्हणते, बापरे, अर्जुनने नाही जास्तीचं मनावर घेतलेलं दिसते हे सगळं. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय अस्मिताई, सुभेदार आहे मी, एकदा मिशन हातात घेतलं की घेतलं, ते करूनच दाखवतो. आता सगळेजण मसाले भात खातायत अगदी चवीने. अर्जुनने प्रत्येकाला तो सर्व पण केलाय, स्वतः वाढतोय तो सगळ्यांना. छान वाटतंय प्रेक्षकांनो, काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. अगदी चेंज आहे, थोडा बदल आहे, मस्त वाटतंय. पण हा जो ट्रॅक आहे हा त्यांनी जास्ती खेचू नये एवढंच. आता सायली पहिलाच घास खाते आणि तिच्या लक्षात येतं काय प्रकरण आहे. प्रतापरावांना विचारतो अर्जुन, कसं झालं डॅड भात? प्रतापराव म्हणतात, मस्त. अर्जुन, कल्पनाताई पण भरभरून कौतुक करतायत. आता सायलीच्या लक्षात येतं ही चव तर विमलताईंच्या हातची आहे. सायली म्हणते, विमलताई, कोशिंबीर तुम्ही केली आहेत का? अर्जुन म्हणतो, एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही हे मला मॅनेज करायला सांगितलंय, ते कसं मी मॅनेज करतोय हे माझ्या हातात ना. अस्मिता म्हणते, चला, सायलीच्या रोलमध्ये सुद्धा अर्जुनने वकिलाची भूमिका निभावलीच. प्रतापराव म्हणतात, सायली, अगं अर्जुनने अगदीच काम नाही केलं असं नाही बरं, मगासपासून तो किचनमध्येच काम करत होता. सायली म्हणते, हो हो कळते, ते त्यांच्या टी शर्टवरनं सगळे हसायला लागतात बिचाऱ्या अर्जुनला. आता बघा पुढचा सीन घेतलाय प्रियाचा. प्रिया यांचं बोलणं सगळं ऐकते बरं का दाराडून. अर्जुन म्हणतो, काय गं सायली, तू पण ऑफिसमध्ये चैतन्याची मदत घेतलीच असशील ना?
चैतन्याची मदत तू घेतलीच असशील. सायली म्हणते असं वाटतंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो म्हणजे काय, एवढी मदत घेऊन सुद्धा तुला काम जमलंच नसणार आहे. आय नो इट. सायली म्हणते असं वाटतं का तुम्हाला? मग एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजीलाच फोन करा ना, विचारा त्यांना मला काम जमलंय की नाही ते. अर्जुन म्हणतो करेक्ट, विचारावं तर लागेलच. चैतन्याला फोन करतो आणि विचारतो तुला काम जमलंय की नाही ते. अर्जुन आता एका बाजूला जातो आणि चैतन्याला कॉल करतो. बिचारा अर्जुन, इथेही त्याचा पचकाच होतो. आजचा एपिसोड त्यांनी छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. चैतन्य म्हणतो हां अर्जुन बोल. अरे सॉरी मी तुला आता सायली वहिनी म्हणायचं आहे का? सॉरी सायली वहिनी, बोल ग. अर्जुन म्हणतो गप्प बसशील का जरा, मी सायलीबद्दल विचारासाठीच फोन केलाय तुला. काय काय घडलं सांग ऑफिसमध्ये आज? सायलीने माती खाल्ली असणार आहे ना भरपूर? अच्छा. चैतन्य म्हणतो नाही रे, माती कसली? अरे सायली वहिनी फॅन्टॅस्टिक काम करते यार. सगळ्यात आधी म्हणजे तिला डोकं शांत ठेवून काम करता येतं बरं अर्जुन, त्यामुळे इथे सगळं व्यवस्थित पार पडलंय. त्यामुळे तिने समोरच्याला न दुखवता मस्त काम केलंय. ऑलरेडी तिला ते माहिती आहे ना, शिस्त तर तिच्यामध्ये आहेच आहे. त्यामुळे हे सगळे कामं ऑफिसमधले काटेकोरपणे होत आहेत. अर्जुन म्हणतो चैतन्य खरं सांगतोयस तू? चैतन्य म्हणतो अर्जुन यार, मला खोटं बोलून काय मिळणार आहे? सायली वहिनी घरात जशी कामं मॅनेज करतात ना, तशी इथे पण मॅनेज करतायत. मस्त, मला जाम मजा येते सायली वहिनींसोबत काम करायला. अर्जुन म्हणतो लाज वाटते का तुला असं बोलायला? लाज वाटते? तू कोणाचा मित्र आहेस रे? चैतन्य म्हणतो अरे अरे अर्जुन, मी तुझा मित्र आहे म्हणून काय मी खरं बोलायचं नाही का? अरे मी म्हणजे मला माहिती नाही तू घरातल्या कामात काय दिवे लावतोयस, पण ऑफिसमध्ये मात्र व्यवस्थित चालू आहे सगळं. अर्जुन म्हणतो थांब रे, दाखवतो तुला भेटल्यावर. जा तू तिच्यासोबतच काम कर. चैतन्य म्हणतो ज्या स्पीडने सायली वहिनी काम करते ना, मला नाही वाटत मला तुझं तोंड बघावं लागेल. एक काम कर ना, तू वहिनीला रोज ऑफिसमध्ये पाठवत जा, मग बघ आपल्या फर्मची कशी भरभराट होते ते. अर्जुन म्हणतो थांब आता तुला बघतोच. मी चैतन्य, ठीक आहे विसरलो रे, मी विसरलो. तू तर तुझ्या बहिणीच्याच पाठीशी असणार ना नेहमी. आलं माझ्या लक्षात. ठेव फोन. सायली येते अर्जुनजवळ आणि म्हणते काय हो, काय म्हणाले चैतन्य भाऊजी? अर्जुन म्हणतो काय नाही म्हणाले चैतन्य भाऊजी. सायली म्हणते नाही नाही, असं कसं, काहीतरी बोललेच असतील ना ते. अर्जुन काही सांगायला तयार नसतो. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते अरे दोघंजण वाद नका घालू, काय भांडताय? सायली म्हणत असते मध्येच अहो तुम्ही काहीतरी लपवताय. अस्मिता म्हणते अरे अरे भांडू नका, एकमेकांना काही गिफ्ट देणार आहात की नाही आज? अर्जुन अरे काय रे, आज रोज डे आहे ना, सकाळी जे गुलाब दिलं होतं त्यावरच तू आज रोज डे संपवणार आहेस का? अर्जुन म्हणतो अजिबात नाही, मी आणलाय माझ्या बायकोसाठी गिफ्ट. हे सगळं प्रिया बघते बरं का दाराआडून, सगळं ऐकते यांचं बोलणं. सायली म्हणते आहो मी पण आणलाय तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट, आलेच हं. आता अर्जुन त्याने आणलेला तो बुके बघायला जातो, जो मगाशी प्रियाने खराब केलाय. सायली आता तिने आणलेलं गिफ्ट बेडरूममध्ये आणायला जाते. आता काय बरं गिफ्ट आणलं असेल सायलीने? काल मला असं वाटलं होतं की टी शर्ट आहे, पण तो टी शर्ट नाहीये. अर्जुन आता त्याचा बुके शोधत असतो अलीकडे, म्हणजे कुठेतरी ठेवलाय त्याने बैठकीतच, पण तिथे त्याला सापडत नाहीये. इकडे तिकडे तो बघायला लागतो, कुठे होता बुके? अरे इथेच तर होता, इथेच ठेवला होता मी. बराच वेळ शोधतो पण त्याला सापडतच नाहीये. मग तो विचारतो डॅड तुम्ही इथे बुके पाहिला का? मी इथेच ठेवला होता मगाशी, मी मोठा बुके आणला होता बघा, बघितलं का तुम्ही कुठे? प्रतापराव म्हणतात नाही रे अर्जुन, मला नाही दिसला कुठे. विमल म्हणते दादा मी मगाशी बघितलं होतं, तुम्ही मोठा बुके आणला होता नाही, तिथेच ठेवला होता, आता कुठे गेला गड्या तो? आता कल्पना ते म्हणतात अरे असं कसं होईल, घरात ठेवलेली वस्तू कशी काय गायब होईल? अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाहीये ना. प्रिया हे सगळं बघते बरं का, या सगळ्यांचा तमाशा काय चालू आहे. आता या कल्पनाताई म्हणतात बघ बरं विमल, तिकडे स्वयंपाकघरात का कुठे? विमल ही शोधाशोध करते आणि म्हणते नाही वहिनी, इथे नाहीच कुठे. प्रिया मनात असुरी आनंद घेऊन विचार करते, चला मी यांच्या व्हॅलेंटाईन डेचा पहिलाच दिवस खराब केलाय, आता यांचा अख्खा वीक खराबच जाणार. सायली म्हणते ओ नवरबा इकडे या ना. सायली एक छान बुके आणलाय आणि गिफ्ट आणलाय अर्जुनसाठी. अर्जुन आता ते बघतो आणि खूप खुश होतो बरं का, आणि इमोशनल सुद्धा. सायली म्हणते हॅपी रोज डे नवरोबा, आणि ते गिफ्ट उघडून दाखवते, हे तुमच्यासाठी. आता तिने एक छानसं एप्रन, प्रेक्षकांनो किचन एप्रन असतं ना, अर्जुनसाठी तिने खास एप्रन बनवून आणलंय. त्या एप्रनवर अन्नपूर्णा असे लिहिलेलं आहे. सायली म्हणते हे खास एप्रन तुमच्यासाठी अन्नपूर्णा. अर्जुन ते बघून खूप भावूक झालेला असतो, आणि आता सायली इथे एप्रन तिच्या हाताने घालते सुद्धा अर्जुनला. अर्जुनचा टी शर्ट स्वयंपाक करताना खराब होऊ नये म्हणून सायलीने ही काळजी घेतलीय. या दोघांच्या प्रेमाचं अप्रूप वाटतंय हो प्रेक्षकांनो, प्रतापरावांना, अस्मिताला, कल्पनाताईंना, सगळ्यांनाच. अस्मिता म्हणते खरंच छान दिसतंय रे अर्जुन तुला हे एप्रन, खूप मस्त आहे. चला आता अर्जुनचे कपडे खराब नाही होणार, नाहीतर लहानपणी मातीतून खेळून आल्यावर दिसत होतास ना अर्जुन, तसेच कपडे दिसत होते तुझे.
आता मगाशी किचनमध्ये काम केल्यावर अर्जुनला आता थोडं कसं तरी होतं बरं का प्रेक्षकांनो. त्याचा चेहरा उतरलाय. सायली म्हणते, काय हो, काय झालं, आवडली नाही का भेटवस्तू? अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, खूप छान आहे, आवडलंय मला. ॲक्च्युली ना मी पण तुझ्यासाठी रोजचा बुके आणला होता ग, इथेच ठेवला होता मगाशी, कुठे गेला आता सापडतच नाहीये बघ. सायली म्हणते, जाऊ द्या हो, हरकत नाहीये, सकाळी दिलं होतं की तुम्ही मला गुलाब. आता प्रिया हे सगळं बघते मधून मधून असं दाखवलंय. अर्जुन म्हणतो, हो ग बायको, तरी सुद्धा. आता त्याला कसं तरी होतं बरं का, आणि अचानक त्याला आयडियाची कल्पना येते. तो म्हणतो, थांब थांब, 1 मिनिट बायको, 1 मिनिट. सायली म्हणते, काय हो, काय झालं? अर्जुन म्हणतो, थांब ग बायको. आता त्याने त्या मसाल्याच्या डब्यातनं ते चक्री फूल आणलंय आणि ते सायलीला दिलंय. वाह, अतिशय अप्रतिम आणि सुंदर भेटवस्तू आहे ही. अर्जुन आता त्याच्या गुडघ्यावर असा खाली बसतो आणि सायलीला ती भेटवस्तू देतो. सायली प्रचंड खुश झालीये ती भेटवस्तू घेऊन. खरंच अप्रतिम गिफ्ट आहे हा प्रेक्षकांनो. गुलाबाची फुलं दिल्यावर ती सुकून जातात, पण ॲक्च्युली अर्जुनने तिला ऑलरेडी ते वाळलेलं पण ताजं तवाणं असं फूल दिलंय. भारी वाटलं मला सुद्धा ते गिफ्ट. आता प्रिया हे सगळं बघते आणि सॉलिड जेलस फील करते. सायलीला त्या चक्री फुलाचं खूपच अप्रूप वाटलंय. अर्जुन तिला म्हणतो, हॅपी रोज डे बायको, सगळ्यांना भारी नवल वाटलंय बरं का. सायली ते फूल हातात घेते, खूप वेळ निहाळते आणि आता गोड हसते. अर्जुन तिच्याकडे बघतो बरं का, आणि त्याला थोडंसं कसं तरी होतं बिचाऱ्याला की आपण हे काय गिफ्ट दिलंय बायकोला. प्रिया आता विचार करायला लागते मनात, हे दोघं हातात दगड घेऊन पण रोमांसच करतील आज. कुठेतरी सायली अर्जुनमध्ये जो तो प्रेमाचा ओलावा आहे ना, तो जाणवला बरं का प्रेक्षकांनो. सायली आता ते चक्री फूल घेऊन म्हणते, जगात कोणीही कोणाला देणार नाही असं सुंदर फूल हे चक्री फूल तुम्ही दिलंय मला. अहो हो, म्हणतात ना, प्रेम हे वस्तूने नाही, देणाऱ्याच्या मनात असायला हवं. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. आता अर्जुन त्या एप्रनला बघतो आणि म्हणतो, सायली, हे तुझं गिफ्ट आहे ना, खूप छान आहे, मला खूप आवडलंय. आणि दोघं एकमेकांकडे प्रेमाने पाहायला लागतात. प्रिया आता तिथून निघून जाते आणि हा सीन इथे संपून जातो. आता इथून पुढे नागराज प्रियाला सतत फोन करताना दाखवलाय. प्रिया नेलपेंट लावत असते हाताला पायाला. नागराजचा फोन ती मुद्दाम अवॉइड करत असते, कट करत असते. महिपत तिथे शेजारी झोपलाय. नागराज सारखा फोन करत असतो प्रियाला. ती कट करत असते तरी सुद्धा. प्रिया आता वैतागते आणि म्हणते, काय कटकट या नागोबाची, तिथे जेलमध्ये सतत जाऊ लागू नये म्हणून मी याला फोन दिला तर कटकटच यायची काय, सारखा सारखा फोन करतोय हा नागोबा. असं म्हणून वैतागल्यासारखी त्याचा फोन उचलते आणि म्हणते, काय आहे नागराज? तिकडनं म्हणतो, काय ग प्रिया, आवाज खाली कर, खाली कर आवाज. आता मी जेलमध्ये आणि तू बाहेर आहेस. प्रिया, मी आता जेलमध्ये आणि तू बाहेर आहेस तर जास्ती शहाणपणा करू नकोस. प्रिया, कधीतरी तू आत असशील आणि मी बाहेर असेन, लक्षात ठेव. प्रिया म्हणते, अहो काका, अर्जुन सायलीवर लक्ष ठेवून होते म्हणून मी फोन कट करत होते. नागराज म्हणतो, होय काय, खरंच लक्ष ठेवत होती का तू? मला तर वाटलं होतं की फोनवर टाइमपास करत असशील तू. आता प्रिया मनात विचार करते, अरे देवा, या नागोबानी इथे CCTV कॅमेरे लावले की काय? नागोबा म्हणतो,